आजकाल मुलांना अभ्यास खूप कंटाळवाणा वाटतोय, कठीण वाटतोय. अभ्यासाला बसलं की आळस येतो, झोप लागते. काही मुलांच्या तर समस्या अशा आहेत, की ते अभ्यास खूप करतात पण लक्षातच राहत नाही. अभ्यासाला बसलं की मन एकाग्र होत नाही. परीक्षेची भीती वाटते. अशा अनेक समस्या आहेत, ज्या मुलांना भेडसावतायत, परेशान करतायत. मग खरंच अभ्यास इतका कठीण आहे का? तर नाही. अभ्यास खूप सोपा आहे. पण कधी जेव्हा तो आपण योग्य पद्धतीने करतो. अभ्यासाला 5 मिनिटही बसू वाटत नाही काही मुलांना. लगेच बोर व्हायला लागतं. कंटाळा येतो. अवघड वाटायला लागतं. बघा ना, जेव्हा तुम्ही मोबाईल घेऊन बसता, तेव्हा कधी तास गेला कळतं का? रील्स बघण्यात, गेम खेळण्यात. मग तिथं असं का होतं? तिथं का मन एकाग्र होतं? तिथं का ते बघावसं वाटतं मोबाईल? कारण तिथं मजा येते, आनंद मिळतो. मग तोच आनंद, तीच मजा आपल्याला अभ्यासात आणता येईल का? एकदा अभ्यासाला बसलं की कधी 1 तास गेला, अशी परिस्थिती निर्माण करता येईल का? ती गोडी अभ्यासामध्ये आणता येईल का? तर हो, आणता येते. त्यासाठी तुम्हाला ती पद्धत शिकणं गरजेचं आहे. एकदा का तुम्ही ती योग्य पद्धत शिकलात ना, अभ्यास इतका मजेशीर आणि आनंददायी होईल, की तुम्हाला कधी 1 तास अभ्यास करताना गेला, ते कळणार सुद्धा नाही. तर तीच पद्धत आपल्याला शिकायची आहे. त्यासाठीच मी एक ऑनलाईन शो घेऊन आलेलो आहे. ज्यामध्ये आपण पाहणार आहोत, की या समस्या मुलांना का येतायत? अभ्यास सोपा कसा करायचा? अशा कोणत्या पद्धती आहेत? आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? अभ्यास करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? या सर्व गोष्टी आपण त्या शोमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही तयार आहात का? ते शिकायला, अभ्यास सोपा करून घ्यायला, तुमचं ध्येय पूर्ण करायला, अभ्यासातल्या अडचणी सोडवायला? तर मला कमेंट नक्की करा. तुमची कमेंट हा माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे. तुमची अडचण हा माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे. त्या विषयावरतीच आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुमचा अभ्यास कसा सोपा करता येईल यावरती जास्तीत जास्त आपण प्रयत्न करणार आहोत.